तर मंडळी यावंच लागतंय कुरमुरीत मांदेली फ्राय खायला. उन्हातून बाहेर जायचा कंटाळा, मग घरात बसल्यावर आई हे असे कामं लावते. तर चला मग आता सुरूच करूया मांदेली फ्राय. मग मांदेलीचा पोस्टमॉर्टम करून सर्व नीट साफसफाई केली आणि मांदेली साफ करून झाल्यावर त्यामध्ये लिंबाचा रस पिळायला गेलो, पण तो लिंबू पण माझ्या काय हातात बसतच नव्हता. शेवटी त्याला आकारात घेऊन त्याच्यातला रस काढलाच. मग कोकम बारीक करून कुस्करून टाकलं. त्यानंतर मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर हे सगळं टाकून वेल मिक्स. 2 चमचे तेल. ही सगळी रेसिपी आईची आहे, तर जास्त काय पुढे पुढे बोलायचं नाही, गप्प सांगेल तसंच करायचं. मग मस्तपैकी मसाला लावून झाल्यावर 10 मिनिटं झाकून ठेवा. 10 minutes later. त्यानंतर बारीक रवा घेतला आणि मॅरिनेशन केलेली मांदेली रव्यामध्ये कोटिंग करून घेतली. कसं झटपट पटापट मांदेली कोटिंग पटापट, झटपट पटापट मांदेली कोटिंग पटापट. हे बघा कसं एकदम नाद करते काय. एका बाजूला माझी गडबड आणि दुसरीकडे आईची गडबड. मग कढई गॅसवर ठेवून पटकन तेल तापवून मांदेली त्यात सोडली. मस्त तळून झाल्यावर शेवटी थोडी प्लेट पण सजवून घेऊयाच म्हटलं, तेव्हाच बघायला पण मजा येईल. कोथिंबीरचा मारा आणि रेडी आहे मांदेली फ्राय. तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा. तर चला मग ह्याच विषयावर एक फॉलो आणि एक लाईक नक्कीच करून जा.